विदर्भात अमरावती जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन कापसाचे भाव पडलेले आहेत। किमान तुरीला तरी समाधानकारक भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र मागील 2 ते 3 वर्षांपासून तुरीला प्रति क्विंटल 10 ते 12 हजारांच्या जवळपास बाजारभाव मिळाला होता। यंदा मात्र शेतकऱ्यांची तूर बाजारात विक्रीसाठी येणार तोच तुरीचे दर हे मागील महिनाभरात क्विंटल मागे तब्बल 3 ते 4 हजारांनी घसरलेत। व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे आता शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला। तुरीचे भाव घसरलेले आहेत। 2 डिसेंबरला 10,000 रुपये प्रति क्विंटल असा दर होता। तोच दर हा 16 डिसेंबरला म्हणजे 15 दिवसात 8 ते 9,500 प्रति क्विंटल इतका झाला। 10 ऑक्टोबरमध्ये 10 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल होता। 2 डिसेंबरला 10,000 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर पुन्हा 16 डिसेंबरला तो 8 ते 9,500 रुपये प्रति क्विंटल इतका झाला। कशा प्रकारे हा दर घसरत गेला ते आपण पाहतोय। ऑक्टोबरमध्ये 10 ते 11,000 रुपये मिळत होता, त्यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा साधारण 10,000 आणि त्यानंतर 16 डिसेंबरच्या सुमारास हा दर आणखी घसरला। सरकारनं हे जे तुरीचे भाव जे आता जे तूर आहे शेतकरी पिकवते, हे जे राज्य सरकारनं जे तूर जे आयात केलेली आहे समजा याचे जे भाव जे वाढले म्हणजे कमी झालेले आहे, याच्यामुळं आमचं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन राहिलेलं आहे। सरकारनं याकडे थोडंसं जास्त प्रमाणात आमच्या तुरीले भाव देऊन आमच्या हे केलं पाहिजे। शासनानं हे जे तूर आयात केलेली आहे त्याच्यामुळं आमचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सकाळपासून आम्ही शेतात राबतो, इतकं सारं पीक घेऊनही जर आमच्या मालाले जर समजा भाव जर मिळत नसेल तर आम्ही जगावं कसं।